राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, तसेच पीक विम्याची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्ष व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले। शासनानं शेतकरी हिताच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता करमाळा तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय एकदिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल घुमरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी रयत क्रांती संघाचे अजय बागल, ज्ञानेश्वर बनसोडे, सागर अंबारे, अमोल बागल, अशोक नवघरे, तानाजी शिंदे, शांतीलाल मोरे, राम धायतोंडे, भगवान डोंबाळे, शंकर सूळ, विष्णू राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्रातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटांचा सामना करत आहेत। वेळेवर पाऊस न होणे, अवकाळी पाऊस व अतिवृष्टी, शेती उत्पादनाचा वाढता खर्च, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव, नैसर्गिक आपत्ती तसेच वाढते कर्ज यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। खते, बियाणे, औषधे आणि मशागतीचा वाढलेला खर्च यामुळे शेती करणं अधिकच अवघड झालेलं आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर तसेच आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी विविध आंदोलने केली आहेत। तरी देखील शासनानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्यानं लक्ष दिले नसल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। मागील निवडणुकांदरम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीचा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही। त्यामुळे कोणत्याही अटी शर्तींशिवाय संपूर्ण सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच पीक विमा कंपन्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व वेळेत नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशीही मागणी करण्यात आली आहे। नको अटी, नको शर्ती, हमाला हवी सरसकट कर्जमुक्ती अशी घोषणा देत शेतकरी हितांच्या मागण्यांसाठी सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे।